प्रश्न क्रमांक पहिला, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? तर आपल्याला लेखन शक्य झालं, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2, भाववाचक नाम, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुंसकलिंग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, आंध्रा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? आंध्रा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, टी प्रकाशम, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही? खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, लिंगाणा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भांगडा हा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? भांगडा हा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पंजाब, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात? सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात? तर ऑप्शन क्रमांक 2, 7, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वाचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1, नेपच्यून, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, डॅश हा प्राथमिक रंग नाही. डॅश हा प्राथमिक रंग नाही. तर ऑप्शन क्रमांक 2, हिरवा, ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, पुणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गीतांजली श्री यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह डिसले हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह डिसले हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, सोलापूर जिल्ह्याचे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, रणजित सिंह डिसले यांना कोणत्या वर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे? रणजित सिंह डिसले यांना कोणत्या वर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 2020, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1, वसंतराव नाईक, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे व्यक्ती होय. प्रश्न क्रमांक 15, आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मानवतेसाठी योग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, लोणेरे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विधान परिषदेचा सदस्य होणाऱ्या व्यक्तीचे वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावी? विधान परिषदेचा सदस्य होण्याच्या व्यक्तीचे वय किती वर्ष पूर्ण केलेली असावी? तर ऑप्शन क्रमांक 3, 30 वर्ष, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, चेन्नई, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 5 जुलै, जागतिक बॅडमिंटन दिवस, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, बेन स्टोक्स कोणत्या देशाचा खेळाडू आहे? बेन स्टोक्स कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, इंग्लंड, बेन स्टोक या देशाचा खेळाडू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, 2 ग्रामसभामधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये? 2 ग्रामसभामधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये? तर ऑप्शन क्रमांक 4,
3 महिन्यांपेक्षा अधिक असू नये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा, उपसरपंचांची निवड कोण करते? उपसरपंचाची निवड कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचाची निवड करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषद मंजूर करते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा, गावच्या विकास संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? गावच्या विकास संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसभा संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता होय. प्रश्न क्रमांक 26 पहा, राष्ट्रीय एकता दिन कोणता? राष्ट्रीय एकता दिन कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, पारस येथील विद्युत केंद्रांमध्ये वीज निर्मिती कशापासून होते? पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? तर ऑप्शन 3 दगडी कोळशापासून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतापगड या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, G7 शिखर संमेलन 2022 कोणत्या देशात पार पडले? G7 शिखर संमेलन 2022 कोणत्या देशात पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी. G7 शिखर संमेलन 2022 पार पडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला? महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1869 महात्मा गांधी यांचा जन्म झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, भारताची स्वदेशी बनावटीची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती? भारताची स्वदेशी बनावटीची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, उंठावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. उंठावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 मूर्खपणाचा सल्ला देणारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वासघात करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मदत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगाची दृढ भाऊ या वाक्यात उभ्यानवे अवयव ओळखा. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगाची दृढ भाऊ या वाक्यातील उभ्यानवे अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 अथवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते? सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 मागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा, वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 मंडन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारांप्रमाणे होतो? संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारांप्रमाणे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 संयम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 सांडणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपण आता यावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? तर ऑप्शन
क्रमांक 2 सूर्य पूर्वेला उगत असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 घर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. घर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 सदन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अनिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कुंजर या शब्दाचा खालीलपैकी शब्द कोणता. कुंजर या शब्दाचा खालीलपैकी शब्द कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 गज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 अपकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 आपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 केलेले उपकार जो जाणत नाही असा त्यास डॅश डॅश म्हणतात. केलेले उपकार जो जाणत नाही असा त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कृतज्ञ हे आपले करेक्ट आन्सर होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे. सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सुखाचार्य डोंगर सांगली जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे. डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. तर मसुरी हे ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य विश्वास एकता बलिदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात. दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 त्यास दुआब म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ग्रेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे. द ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 विशालगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते. खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 कागल हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता. अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता. तर ऑप्शन क्रमांक 1 तोरडमल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला. चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला. तर ऑप्शन क्रमांक 3 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 5000 यातील विशेषण आहे. 5000 यातील 5 कोणते विशेषण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संख्यावाचक विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14
पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? पुढीलपैकी कोणते व्यंजन प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वरादी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्याचे राज्यपाल होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती राहणारे एकमेव व्यक्ती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले आशियाई राष्ट्र बनले? गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले आशियाई राष्ट्र बनले? तर ऑप्शन क्रमांक 1 थायलंड हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले युरोपीय राष्ट्र बनले? वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले युरोपीय राष्ट्र बनले? तर ऑप्शन क्रमांक 1 माल्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॅश विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते? डॅश हे विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 विष्णू भिकाजी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅशची महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती? डॅशची महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वेल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 349 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 32 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 1674 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Ne हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर हे आपले
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिटर कोण बनली आहे? भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अभिलाषा बरक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजीसाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 डॅजशी भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? डॅजशी भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅशच्या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅशच्या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया सोबत झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताने थॉमस कप हा 73 वर्षानंतर जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत? एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 UGC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 उंची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा? जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते ते सांगा? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश आहेत? खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 झोनिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. डॅशशी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. तर ऑप्शन क्रमांक 2 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मुंबई कामगार संघाची स्थापना
कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक एक नारायण लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅशनी शपथ दिली? महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅशनी शपथ दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप नंद्राजोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडले आहे? 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 संयुक्त राष्ट्र घातक पदार्थाच्या यादीत डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 भांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोककल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 31 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अनिता अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क हे डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले? महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क हे डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 मार्च 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थकर कुठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थकर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कचनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 1 7वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅशचे औषध वापरतात? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅशचे औषध वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 ॲस्पिरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणता शब्द विशेष नाही?
खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? तर ऑप्शन क्रमांक एक निरोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय संविधानाच्या कोणत्या नुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर ऑप्शन क्रमांक एक अनुच्छेद 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक एक कोविड मदत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 रामनाथ कोविंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राजघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समिती खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 वैभव प्राप्त होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1958 ग्रामपंचायत कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 तुरग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तुरग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 घोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 बर्फा उष्णतेचा डॅश आहे. बर्फ उष्णतेचा डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हाडांमध्ये डॅश हा तंतुमय घटक असतो. हाडांमध्ये डॅश हा तंतुमय घटक असतो. तर ऑप्शन क्रमांक 3
कॉलेजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 8 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 2016 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरेश चंद्र शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 चीन बाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरस मुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली? चीन बाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 फिलिपिन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल.